नमस्कार. इतकी मजा आणि इतका आनंद झाल्यावर आता मला लेक्चर द्यायची भीतीच वाटते. फार चांगलं सरांनी, मला असं वाटतं आपण सगळ्यांना भारतात, अनेकदा मला परदेशातनं आलं की नेहमी हे जाणवतं की आपण, आणि त्यात विशेषतः मराठी माणसं ही सहजपणे अभिव्यक्त होत नाही. आता तुमची पिढी इथे जी सगळी तरुण आहेत ती वेगळी आहे. इरावती कर्व्यांचा एक लेख होता, त्याच्यावर मी लिहिलं होतं माझ्या पुस्तकात, स्पर्शाचं गाणं म्हणून, की त्यावेळी त्या जर्मनीला गेल्या होत्या आणि तिकडनं जेव्हा त्या आल्या इथे, तर तेव्हा त्यांनी असं लिहिलंय की माझी जर्मनीत जाऊन प्रगती झाली होती, तिकडे जर कुठल्या बाईने माझा मुका घेतला तर मी लगेच गाल पुसत नसे, कुठल्या जर पुरुषाने माझा हात म्हणजे हात घेऊन ते हँडकिस करतात तसं जर केला तर मग मी लगेच वेडेवाकडे चेहरे करत नसे, तसंच ठेवत असे, लगेच धूत नसे माझा हात. आणि मग त्या येतात भारतात आणि वडिलांना वगैरे सगळ्या नमस्कार करतात, सगळे बंदरावर असतात. आणि मग आता हे मी इतिहास बोलतोय, मला छान वाटतंय. खरं हे ठरवलं नव्हतं, कारण दिनकर कर्वे त्यांचे यजमान हे इथे होते प्रिन्सिपल फर्ग्युसन कॉलेजमध्ये, आज जिथे आपण आहोत तिथे. तर ते येतात बंदरावरनं आणि सगळ्यांना नमस्कार करतात आणि आईला जाऊन मिठी मारतात. आणि मग आई म्हणते, एकदम शॉक अशी होते की असं मुलीनी मिठी मारली, असं कसं काय, हा तेव्हाचा काळ. आणि मग ते म्हणतात, हे ग काय? मग वडील तिकडनं म्हणतात, अगं हे विलायती चाळे. तर आज जर फर्ग्युसनच्या कॅम्पसमध्ये इरू, दिनू आणि त्यांचे आई वडील आले तर त्यांना काय धक्के बसतील, किंवा पलीकडच्या हिरवाई गार्डनमध्ये. तर आज आपण खूप मोकळे झालो आणि ते मोकळं होण्यामध्ये या समाज माध्यमांचा फार मोठा हातभार आहे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की माझी एक पिढी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, की आम्हाला शाळेमध्ये DOS सिस्टीमचे आम्ही कॉम्प्युटर वापरले होते 7वी 8वी पासून साधारणतः, आणि आता आम्ही इन्स्टा आणि सगळ्या नव्या पिढ्यांशी जोडून घेतोय. आणि तुम्ही इथे वर बसलेली किंवा इथे जी सगळी तरुण मंडळी आहे, तुम्ही वाढलाच मुळात, म्हणजे इन्स्टा हँडल सकटच वाढला आहेत असं मला कधी कधी वाटतं. तर हा जो एक मोठा आहे, त्याचे फायदे तोटे दोन्ही बघताना अनेकदा तोटे खूप हॅमर केले जातात, पण फायदा आपण बघत नाही. तर मला असं वाटतं की आजच्या याच्यात एक फार महत्त्वाचा त्याचा जो छोटं युनिट आहे खरं, की आपल्याला छान कसं सगळ्यांना पॉप्युलर व्हायचं आहे ना इन्स्टावरती. मला सांगा, कोणाला व्हायरल व्हायला आवडणार नाही? हात वर करा. तुला आवडणार नाही व्हायरल व्हायला? मग आपण आता तुला वेगळा एक्सरसाइज देऊ मित्रा, हा चांगला आहे. हा कोर्स एलिजिबिलिटीची मी खरं एंट्रन्स टेस्ट घ्यायला हवी होती. चेष्टा वेगळी. मुद्दा असा आहे की सगळ्यांना पॉप्युलर या अर्थाने नाही, अभिव्यक्त होण्याचं हे एक मोठं माध्यम आलं, समाज माध्यम. त्यावर आपण लेखन करायला लागलो. मला आठवत आहे पहिल्यांदा ऑर्कुट होतं, तेव्हा मराठी टायपिंगच शक्य नव्हतं. जे माझ्या पिढीचे त्यांना पटकन आठवेल. त्यामुळे मग कसा मराठी जनांनी मार्ग काढला, तर रोमन लिपीमध्ये सगळे मराठी लिहायला लागायचे. अजूनही काही लिहितात, पण त्याचं प्रमाण आता खूप कमी झालं, कारण मराठी कीबोर्ड सहज आता उपलब्ध आहेत एकतर, आणि फोनेटिक आलं मुळात, त्यामुळे आपण स्पीच टू टेक्स्टनी सगळे करतो. तर आता मराठीतच आपण बोलतो, लिहितो, अभिव्यक्त होतो. मग काही स्टायलिश कॉलेजची मुलं असतात, ती पहिल्यांदा कुठलं तरी ChatGPTला मगाचं होता सेशन, त्याला विचारतात, बाबा मला कॅप्शन दे, आणि मग तो काहीतरी स्टायलिश एखादं साहित्यिक वाक्य कोट वगैरे टाकतो आणि काही त्याला लाईक्स येत नाहीत. आणि मग त्याच्याऐवजी दुसरा मुलगा असतो, तो फक्त तो लई भारी, आणि त्याला खूप 500 लाईक्स येतात. कारण शेवटी आपल्या भाषेतलं जे संवेदन असतं, आपल्या मातीतलं जे संवेदन असतं, ते आपल्या माणसांना कधीही अधिक हक्काचं, अधिक जवळचं आणि कधी कधी विचार प्रवर्तक देखील बनवणारं असं असतं. हे आपण सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात घेऊया की समाज माध्यमावरील नुसत्या लेखनावर आज आपण वर्कशॉप नाही करतो, तिथे कार्यशाळा, पण आपण प्रभावी मराठी लेखन त्यात कसं करायचं, कारण त्यात मला कधी कधी थोडी गडबड होताना दिसते. नाही, होतंय, स्लो होतंय थोडं. समाज माध्यम लेखन का महत्वाचं आहे हे पहिल्यांदा बघूया. एक तर तो लेखनाचा नवीन मंच आहे, जसा हा आज इथे अत्रे सभागृहातला मंच आहे. प्रत्येक मंचाची एक वेगळी मजा असते. म्हणजे आपण मुख्य इथे व्यासपीठाच्या इथे गेलो तर तो मोठा आहे, भव्य आहे, तिथे खूप लाईट्स आहेत, आणि जो पहिल्यांदा स्टेजवर जाणार असतो माणूस, त्याला ते खूप अप्रूप वाटू शकतं. पण आता माझ्यासारख्या माणसाला, की मी 2,500-3,000 हजाराच्या देखील प्रेक्षक संख्येसमोर अनेकदा कार्यक्रम केल्यानंतर मला हा असा जो असतो ना, तो सगळ्यात जास्त आवडतो, की जिथे मला तुमचे डोळे दिसतात आणि तुम्हाला मी सरळ दिसतोय. मी काही चुका गेलात तर तुम्ही मित्रमैत्रीण असल्यासारखे मी तुम्हाला सांगू शकतो की अरे हो, हे काहीतरी होत नाहीये, माईक बंद पडलाय. ही जी एक नजाकत असते प्रत्येक मंचाची. समाज माध्यमाची मजा काय, की तुम्ही आदिवासी पाड्यात राहत असा, तुमचा आर्थिक स्तर काही असो, तुम्ही मराठी आहात पण तुम्ही आता त्रिनिदादमध्ये सेटल झालेले असाल किंवा इंग्लंडमध्ये झालेले असाल,
तुम्ही आता शालेय शिक्षण घेत असाल म्हणजे 8वी 9वी 10वीतला असं मी आपलं म्हणतोय, किंवा आता तुम्ही अगदी वार्धक्याकडे 80च्या वयात ते असाल, तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्या हातात मोबाईल आहे आणि इंटरनेट आहे हे म्हणल्यानंतर हे माध्यम तुम्हाला, हा मंच तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्यावर जे तुम्ही लिहिताय ते सगळ्या जगभर पोचणार आहे जर तुमची ती ताकद असेल तर. आणि ही फार मोठी क्रांती समाज माध्यमांनी घडवली, ही फारच मोठी क्रांती. म्हणजे अशा पद्धतीचा मंच यापूर्वी जगात अस्तित्वातच नव्हता, तो पहिल्यांदा आला. त्यामुळे आता आपण हे जे पुढचे तुम्ही वाचले असतील मुद्दे, की मराठीत कंटेंट हा एक सध्या खूप शब्द आहे मला सतत, आणि मला नेहमी असं वाटतं की काही शब्द मराठीत अचूक येत नाहीत. एक थेरॉटिकल याच्यात डिस्कोर्स हा एक आहे, तसं याला कंटेंटला काय म्हणायचं नक्की, तर हा प्रश्नच असतो. म्हणून मी तसाच ठेवलाय. तर कंटेंट क्रिएटरसाठी सध्या सुवर्ण संधी असं आपण ऐकत असतो. खूप मराठी लेखक असतात, आमच्यासारखे असतात जे फेसबुकवर असतात, ब्लॉगर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स. इथे मला वाटतं का आज एक सेशन होतं, आज का काल होतं इथे. या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण. पूर्वी काय असायचं, तुम्ही आता कॉलेजमधली मुलं आहात, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक मुलगी बरी लिहायची आणि ती बरी दिसतही साधारणतः असायची आणि मग तिलाच सगळ्या मॅगझिनमध्ये लेख लिहायला मिळायचे आणि आमचे कोणाचेही कधी प्रसिद्धच व्हायचे नाहीत आणि कधी प्रसिद्धच झाले नाहीत म्हटल्यानंतर कोणाला आवडण्याचाच मुद्दा येत नाही किंवा न आवडण्याचा देखील. म्हणजे ट्रोल झालेलं देखील मी म्हणेन चांगलं असतं, कारण ट्रोल होतो याचा अर्थ काय, की याचा अर्थ असा आहे की तुमचं आधी पोचलं, ते पोचायचंच नाही. एक मध्यस्थ असायचा, मेडिएटर, तो कधी कधी जाणता असायचा संपादक, पण कधी कधी तो आपली सत्ता हुकुमशाहीसारखी गाजवायचा. त्यामुळे काही लोकांचे आवाज पोचले. हे गाण्याच्या क्षेत्रात घडलं, हे साहित्याच्या क्षेत्रात घडलं, हे क्रीडेच्याही क्षेत्रात घडलं असं मी म्हणेन. मग आज जिमला मुलगा जातो आणि आता त्याचं जास्तच पेव झालंय, म्हणजे तो बायसेप नसतानाही दाखवत राहतो आणि मला वाटतं स्पेशल इफेक्ट टाकून अजून ती बेटकुळी वाढवतो, ते जाऊ दे. पण निदान जो खरा समजा जिममध्ये मनापासून करतोय आणि तगडा आहे, त्याचा सगळा सुंदर देह आहे, तर त्याला आज दाखवायला, ती अभिव्यक्ती करायला संधी समाज माध्यमामध्ये दिली. लेखनात ती अधिक प्रकर्षाने आपल्याला जाणवते. हे लोकशाहीकरण झालं. दिस इज डेमोक्रेटायझेशन ऑफ एंटायर क्रिएटिव्ह प्रोसेस इन्क्लुडिंग रायटिंग. त्यामुळे हे जे चित्र होतं हे आधीच्या पिढीचं आहे, तुमचं असं नाही आहे. तुम्हाला इथे असतातच आणि जे काही स्मार्ट असतात ते खरेदी आता करतात, हे ते वेगळं. सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आणि लेखनशैली. मला पटकन एक, अरे पुढचं गेलं नाही, ठीक आहे असू दे. हे मूळ असं आहे की आधीच्या स्लाइडमध्ये एक चित्र होतं चांगलं, की सोशल मीडिया म्हटलं, समाज माध्यम म्हटलं की काय काय त्याच्यात येतं. फेसबुक येतं, इंस्टाग्राम येतं, ट्विटर म्हणजे आता एक्स झालं ते येतं, स्नॅपचॅट देखील आहे पण जे खूपच जी तरुण मुलं आहेत ती जास्त वापरतायत, पिंटरेस्ट आहे, यूट्यूब आहे, आता टिकटॉक हे एक फार वादग्रस्त आहे. आता ट्रम्प आल्यानंतर तर ते सगळं तुम्ही बघितलंच असेल, त्यांनी 50% मालकीच खरेदी करण्याचा आता प्रस्ताव ठेवलाय. एक आधी बंदी आली अमेरिकेत, लगेच आलं, पण ते एक चीनी प्रवर्तकांकडनं. पण मला टिकटॉक हे नेहमी आपल्या ज्या दिवाळीच्या चीनी माळा जशा जातात तसंच प्रकरण वाटत आलंय. निदान या भरवशाच्या कंपन्या आहेत असं मला वाटतं. आता मला पक्की खात्री आहे की फेसबुक आणि इन्स्टा कसं ओळखायचं, तर साधारण आत्ता जो 30 वर्षाचा आहे ना मुलगा मुलगी कोणी, तो दोन्ही साधारणतः बरोबरीने वापरतो. जो 40 आहे गृहस्थ, तो फेसबुक 80% वापरतो आणि मध्ये मध्ये इन्स्टावर तरीही 40चा असला तरी सुंदर मुलींचे फोटो बघतो. आणि जी विशीची तुम्ही पोरं आहात, तुम्ही 90% इन्स्टावर असता आणि मग आपले आई वडील काय करतायत, आपले काका मावशा काय करतायत, आपल्या नातेवाईकांच्या फंक्शनमध्ये आपला फोटो पडलाय ना हे बघण्यासाठी फेसबुकवर जाता. खरंय का नाही मला सांगा. तर ही प्रत्येक माध्यमाची जादू असते आणि मज्जा येते. सुदैवाने माझे खूप तरुण मित्र आहेत आणि स्नेही आहेत आणि त्यामुळे मला त्यांची नस देखील थोडी जाणता येते इन्स्टावरती. साधं साधं आपण बघूया. फेसबुकचं वैशिष्ट्य काय, शब्दसंख्येला मर्यादा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एखादा मोठा लेख लिहायचा असेल तर फेसबुक इतकं चांगलं माध्यम नाही. म्हणजे आपल्याला हे निवडायला पाहिजे की अरे मला कविता लिहायची आहे, तर मी कविता कुठल्या माध्यमातून शेअर करू. तर कविता तुम्ही फेसबुकवरही टाकू शकता, कविता तुम्ही इन्स्टावर व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये टाकू शकता, त्याला जरा कॅनव्हाचं डिझाईन टाकतात सगळे मुलं, तसं करू शकता.
कविता तुम्ही स्वतः अभिवाचन करून किंवा जर तुमची कुठली सुंदर मैत्रीण असेल तर तिला विनंती करून तिचं शूटिंग करून तुमच्या यूट्यूब चॅनलला टाकू शकता. पण जर तुम्हाला एखादा आता इथे राज्यशास्त्राचा विद्यार्थी असेल आणि त्याला तावातावाने निबंध लिहायचा आहे की कसा बायडेन हरला आणि का ट्रम्प जिंकला, मग असाच धागा पुढे घेतला, तर त्याला फेसबुक हे जास्त चांगलं माध्यम आहे मराठीत लिहायला, कारण तिथे वाचक वर्गही तयार झालाय त्या मंचावरती. पण इन्स्टा कशाला छान आहे हे सांगतो. इन्स्टावर साहित्य होत नाही, इन्स्टावर चांगलं लेखन होत नाही हे खरं नाही. इन्स्टाची मजा अशी आहे की 10 फोटो तुम्हाला टाकता येतात आणि फोटोमध्ये त्या फोटोच्या मध्ये तुम्ही काहीतरी सुंदर लिहू शकता, म्हणजे टेक्स्ट इमेजेस असू शकतात. तर ती जी मजा आहे ना की 1-2-3 चांगल्या ओळी पहिल्या फोटोत आल्या, मग तुम्ही स्वाईप केलं दुसऱ्या फोटोत पुढचं काहीतरी आलं, स्वाईप केलं तिसऱ्या ह्याच्यात आलं, तर तुम्ही 800 शब्द एकतर 700-800 शब्द मुळात तर खाली लिहू शकाल कॉमेंटमध्ये. पण जो त्याचा गोषवारा आहे 100 शब्दातला तो त्या 10 फोटोंमध्ये बसू शकतो 10-10 ओळींचा करून. आणि असा जो कॅप्सूल फॉर्मॅटमधला आहे तो इन्स्टावर अतिशय हिट गेलेला जगभर प्रकार आहे. मराठी तो का कमी अजून वापरला जातो मला कळत नाही. तो वापरायला खरं हरकत नाही. कुठलाही तुम्ही हा एकदा करून बघा, ट्राय करा. आता दुसरं एक्स, साधारणतः जे पत्रकारितेचे इथे आहेत का कोणी विद्यार्थी, रानडे वगैरे म्हणून आलेले, इथे एक मॅडम कोणीतरी वर हात केले, इथे बरेच आहेत पत्रकारितेचे. मग त्या पत्रकारितेच्या लोकांचं काय असतं की ते ट्विटरवंत असतात, जसे आपण विचारवंत असतो तसे. त्यामुळे आपण आपले साधे, आपण ते इन्स्टावर साधेच असतो, फेसबुकचे विचारवंत असतात आणि हे ट्विटरवंत एक्सवंत असतात. सो मजा वेगळी. कोणी जो माणूस राजकारण, दैनंदिन घडामोडी, बातम्या यांच्याशी निगडीत त्याचं करिअर आहे किंवा त्याची आवड आहे, त्याला एक्सला पर्याय नाही आहे. तो इन्स्टा आणि फेसबुकवर राहू शकत नाही. आता एक्सचं वैशिष्ट्य काय आहे की 280 ही लिमिट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काय झालं की जाहिरातीचं शीर्षक देण्याची जी कला असते ती तुम्हाला एक्समध्ये वापरायला पाहिजे. आता हे सोपं नाही. त्यामुळे पहिल्यांदा ना मला अनेकदा वाटतं की लोक ब्लाइंडली जातात. गतानुगतिकासारखं जाण्याचा एक प्रवाह असतो की याने इन्स्टावर टाकलं मी इन्स्टावर टाकायला पाहिजे, असं जेव्हा एखादा कॉलेजचा मुलगा म्हणतो. पण त्याला आत्ताच्याही काळात समजा कुरुंदकरांच्या पुस्तकावर लिहायचं आणि आहेत अशी लिहिणारी मुलं, तर त्यांनी फेसबुकवरच यावं, त्यांनी त्या काका मामांच्या आमच्या पिढीच्या याच्याशी यावं, काही फरक पडत नाही. आणि एखादा 50शीचा माणूस आहे पण त्याला दृश्य जाणीव त्याची छान आहे, व्हिज्युअल त्याचा सेन्स चांगला आहे, तर त्याला मांडणी काहीतरी मोजक्या शब्दातली करायची आहे, तर तो इन्स्टावर त्यांनी जायला पाहिजे. ते काय इन्स्टा बाबा, ते अगदी कॉलेज पोरांचं आहे, ते छपरीच असतं वगैरे, याला काही अर्थ नसतो. सगळ्यात बरं वाईट छपरी असं सगळं असतं, त्यात काही म्हणजे तुलना नाही. आता अजून 2 महत्वाची माध्यम आहेत आणि जी मराठीत आपण एक्सप्लोअर करायला कमी पडतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंक्डइन. पटकन सांगतो, लिंक्डइन हे नवं फेसबुकच खरं झालंय आणि ते इंग्रजीत जास्त आहे. पण तुम्ही नीट बघा, आज मराठी भाषिक जगभर पसरलेत आणि आज आपलं विश्व मराठी संमेलन इथे आहे. तुम्ही जर काही चांगल्या लिंक्डइनवर मराठीमध्ये जाणीवपूर्वक पोस्ट तुम्ही लिहून बघा तुमच्या अकाउंटला, त्याचा रीच तुमच्या इंग्रजीपेक्षा जास्त असेल, कारण अल्गोरिदमही तसं असतं आणि तुम्हाला जगभर पोचता येईल. आणि दुसरं असं आहे की जगातल्याही सगळ्या लोकांना ना 12 कोटींचा जो जनसमूह आहे त्याची बोलली जाणारी जी भाषा आहे त्यातली माणसं हवी आहेत. त्यांना अशी माणसं हवी आहेत ज्यांना इंग्रजीही चांगलं येणार आहे, ज्यांना मराठीही चांगलं येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक पातळीला इथे जसं हे एक आहे की व्हिडिओ एडिटर फॉर मराठी, अशी ही मला एक दिसली होती ॲड समजा याच्यावर लिंक्डइनवर. असं आता खूप वाढणार आहे आणि हे मराठीत असणार आहे. यूट्यूबवर अनेक मराठी चॅनल्स आहेत, खूप हिट आहेत, त्याची खूप प्रेक्षक संख्या आहे. पण यूट्यूबसाठीचं लेखन हा अजून एक वेगळा भाग आहे. अनेकांना असं वाटतं की कॅमेरा समोर धरायचा आणि बस झालं, आपण बोलायला सुरुवात करायची. असं नसतं. तुम्हाला 5 मिनिटाचा तुमच्या यूट्यूबवर एखादा व्हिडिओ टाकायचा असेल तरी त्याची एक संहिता, त्याचं एक स्क्रिप्ट आधी तयार करायला पाहिजे. साधं भाषण द्यायचं असेल, डायलॉग साधे बोलायचे असतील, काय असेल ते. आणि त्यासाठी आधी मराठी मुळात भाषेत वाचन आणि लेखन कौशल्य तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे एक पटकन जाता आता सांगितलं, हे खरं माहिती आहे, पण इथे सगळ्या वयोगटातली मला माणसं दिसत आहेत म्हणून मुद्दाम घेतोय. कसं रे बाबा पुढे जाणार आहे. अडेल तट्टू हा शब्द मराठी माहिती आहे का? याचं ते विशेषण आहे. इथे कोणी मदतीला येऊ शकेल? काय रे होतंय टचस्क्रीन? हा आता फिरलं नाही, आधीची होती ना एक
एक मिनिट थांब. हा मराठीत प्रोसेसिंग म्हणजे एक तू बोटाने गेलं का नुसतं बोटाने गेलं. काय बाबा तरुण मुलं ये मोह मोह के धागे तेरे उंगलियों से वगैरे वगैरे. आता मराठीत का लिहायचं तर मगाशी मी म्हटलं तसं 12 कोटी हक्काचा वाचक वर्ग. अरे 12 कोटी तुम्ही कुठे आहात. म्हणजे हा ॲव्हरेज आकडा आहे. सगळ्या जगातला अजून पॅन इंडियन तर खूप आहे. मी सहज इथे इमेज घेतली. आपल्याला वाटतं फक्त महाराष्ट्रात मराठी बोलतात असं खरं नाही. आपल्या निम्मा कर्नाटक खरं मराठी समजतो. म्हणजे मी ते आता वादात जात नाही पण निम्मे कन्नडिगा लोकांना मराठी समजतं कारण पूर्वीपासून होतच ते तिथे. मध्य प्रदेशात तीच अवस्था आहे, गुजरातमध्ये ती आहे आणि दुर्दैवाने झपाट्याने पुढच्या पिढ्यांमध्ये ती संख्या कमी होतीये. पण मुळात मराठी ही खूप मोठी भाषा आहे. हे आपलं मोठं भाग्य आहे आणि जगभर आपले मराठी लोक आहेत अख्खे. म्हणजे अमेरिकेच्या प्रशासनात आहेत, इंग्लंडच्या प्रशासनात आहेत, युरोपियन देशांच्या ह्याच्यात आहेत, जपानमध्ये आहेत. म्हणजे मी ज्ञानेश्वर मुळे सरांबरोबर माझं बुकब्रो नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यात जेव्हा मुलाखत घेतलेली सरांची तेव्हा मुळे सरांच्या आणि माझ्या गप्पांमध्ये त्यांनी सांगितलं होतं की किती पद्धतीने मराठी भाषिक अतिशय मोजक्या नेमक्या अशा जागी राजकीय दृष्ट्या देखील जगातल्या सगळ्या जवळजवळ देशांमध्ये म्हणजे सगळ्या वेळी नावं नेहमी बाहेर नसतात. काही काही बिहाइंड द कर्टन असे जे प्लेयर्स असतात ते अनेक मराठी डोकी असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे आपलं भाग्य आहे की आपण जी भाषा बोलतो, जी घरात आपण बाळ असल्यापासून बोलतो ती आपण चांगली का करायला पाहिजे, व्यावसायिक कारणासाठीही करायला पाहिजे समाज माध्यमात करताना. आता प्रभावी पोस्ट कशी लिहायची, जे कोणी कॉपीरायटिंग मधले असतील वगैरे त्यांना हे प्रिन्सिपल माहिती आहे. हा आयडा फॉर्म्युला आहे. अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर आणि ॲक्शन. पण आता इथे जाण्याआधी हे सांगण्याआधी मी सगळ्यांना आता तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे. आता सगळ्यांनी एक काम करायचं आहे की आता हे समजावायला तुम्हाला सांगायला सुरुवात करीन तेव्हा फोटो घ्यायचा. तुमचा सेल्फी घ्या वाटल्यास, तुम्हाला मला घ्यायचं नसेल तर सेल्फी घ्या किंवा स्टेजचा फोटो घ्या, ऑडियन्सचा घ्या, कसाही घ्या आणि लगेच तुम्हाला जे कुठलं समाज माध्यम तुमचं आहे, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, तिथे चांगलं काहीतरी कॅप्शन किंवा काय जे आहे ज्या पद्धतीने तुम्हाला अभिव्यक्त व्हायचं आहे ते करून टाका. ते करताना विचार करा की काय आहे, कारण मी नंतर तुम्हाला विचारणार आहे की काय लिहिलंय, किती कॉमेंट्स आले आहेत, काय आलंय आणि आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. साधा आपण एक्सरसाइज करूया. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, इथे रेंज आहे सगळ्यांची. अनेक ठिकाणी सध्या फक्त जिओचीच करंट रेंज असते, एअरटेल नसतं, आयडिया नसतं, देव करो आणि असो. पण ज्यांच्या ज्यांच्या हातात आहे त्यांनी एक साधा एक्सरसाइज हा करायचा आहे की माझा फोटो घ्या, माझा म्हणजे व्यासपीठाचा घ्या, तुमचा सेल्फी घ्या, प्रेक्षकांचा घ्या, ज्यांना व्हिडिओ फॉर्मॅट करायचा आहे त्यांना तो करा आणि एक पोस्ट करून टाका. पोस्ट करा मात्र पुढच्या 2-3 मिनिटात आणि मग आपण पुन्हा 10 मिनिटांनी तिथे येऊया. सांगायला लागतो मी हा आयडा फॉर्म्युला आहे की प्रभावी पोस्ट कशी लिहायची. अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर आणि ॲक्शन. अटेन्शन म्हणजे जे मी आत्ता केलं ते की आधी सगळ्यांचं लक्ष आपल्याला वेधून घ्यायला लागतं. समजा आता एखाद्या माणसाला असं, हे माझं कडं आहे, या मला कड्यावर समजा पोस्ट लिहायची, ठीक आहे. आता या कड्यावर मला पोस्ट लिहायची आहे तर मी काय करणार, मी नुसता फोटो टाकला तर एक व्हिज्युअल अपील झालं, पण लेखनात काय करणार मी, तर मला आधी असं काहीतरी लिहायला लागेल ज्याने लोकांचं लक्ष वेधून घ्यायला लागेल. हे बघा, लोक त्यांचं पेज स्क्रोल करतायत, त्यांना कुठेतरी मध्ये कविता दिसतीये, कुठेतरी एखादा निसर्गचित्र दिसतंय, कुठले तरी लोकांचे फोटो दिसत आहेत, सेल्फी दिसत आहेत, मित्रमैत्रिणींचे दिसतंय, ऑफिसमधलं राजकारणही दिसतंय की हां याच्याबरोबर हा उभा आहे असं वगैरे. हेही सगळं लोक आता समाज माध्यमातून बघत असतात. हे सगळं करताना माझं हे कडं आहे, ट्रॅव्हल असं लिहिलेलं आहे, हे समजा आता मला तिथे टाकायचं आहे. तर याचं मी कसं टाकायला पाहिजे, तर काहीतरी मला आकर्षून घेणारी पहिली आधी ओळ टाकायला लागेल. आता हे महत्वाचं आहे. आता मी जर असं लिहिलं नवं कडं हां आणि एखादी इमोजी टाकली तर त्यात काहीच नाही आकर्षून घेणारं. हां, मग मी कदाचित असं टाकू शकतो, काय भारी आहे राव. हे कन्व्हर्सेशनल झालं. हे जे पहिलं शीर्षक येते संवादी झालं. मी तुम्हाला मित्र बनवलं आणि म्हटलं की या कड्याविषयी बोलताना हे काय भारी आहे राव. आता तिसरा असाही आहे की काय भारी आहे राव मध्ये एक शेअर करण्याचे. कधी कधी उचकवतो ना आपण मित्राला, तसे आहे का राव तुमच्याकडे, हा तर म्हणजे राग येईल त्याला, काय साला बघतोय असं म्हणेल तो कदाचित. पण तो आकर्षण, पहिली पायरी अटेन्शन. मग इंटरेस्ट त्याचा तयार करा. मग आता मला हेडिंग खाली समजा लिहायचं इन्स्टा किंवा फेसबुकला या कड्याविषयी, तर इंटरेस्ट कसा मी तयार करू शकीन याच्यातला. तर मी कदाचित म्हणेन अरे काल मी हे असं असं सहज ॲमेझॉनवर बघत होतो. मी साधी स्टोरी सांगेन आणि मी कधीही घेत नाही,
पण मला खूप भारी वाटलं आणि मी घेतलं. आता हे साधं सिम्पल नॅरेटिव्हचं महत्त्व आपल्याकडे सगळे कमी लेखतात. साधं कथन, साधं प्रामाणिक कथन हे अतिशय प्रभावी असतं. मी एवढं नुसतं लिहिलं की काल मी ॲमेझॉनवरनं बघितलं. मी कधी खरं ऑनलाईन कडी वगैरे विकत घेत नाही, पण मला हे आवडलं आणि मी घेतलं. याला एंगेजमेंट आहे, याला महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. हे साधं असलं तरी हां, हे तुम्ही फुलवून देखील लिहू शकता, हे वाढवून देखील लिहू शकता, याच्यात किस्सा देखील ॲड करू शकता. आणि मग डिझायर काय महत्त्वाचे. आता डिझायर या कड्याचं ब्रँडिंग नाही मला करायचं आहे. म्हणजे मला काही पेड पार्टनरशिप नाही आहे, आधीच सांगतो. नाही तर बाबा मी हे करताना लोक म्हणतील पेड पार्टनरशिप आहे का माझी या कड्याबरोबर. जाऊ दे, हे मी बदलतो. आता माझं समजा पुस्तक आहे, दिशा आणि वाटा, प्रवास वर्णन आहे, आणि त्याच्याविषयी मी काहीतरी आधी पोस्ट टाकली, काहीतरी लिहिलं. तर डिझायर, लोकांनी ते पुस्तक विकत घेऊन वाचावं, हे म्हणजे डिझायरची पातळी असते. तर मी कसं करू शकीन, तर माझ्या एखाद्या कार्यक्रमातली मी समजा क्लिप टाकली आहे, तर मी खाली त्याचं पुन्हा टेक्स्ट समजा लिहिलं की असं असं मदुराईच्या मंदिरात मी गेलो होतो, तिथे असा असा मला अनुभव आला वगैरे वगैरे. तर तो जो उतारा आहे तो वाचून कदाचित चांगलं जर असेल तर डिझायर उत्पन्न होईल, इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे ते पुस्तक घ्यायची. आणि मग ॲक्शन. तो माणूस शोधत जाणार आहे का? नाही, मलाच लिंक प्रोव्हाइड करायला लागेल. ही माझी ॲमेझॉनवर इथे आहे, पद्मगंधाच्या प्रकाशनवर इथे लिंक आहे, जे काय विक्रीचे. म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो, कारण कड्याचं मी थांबवलं उदाहरण घेणं, कारण मला पुढचा धोका लक्षात आला. निदानचे माझंही त्याचंच सांगतो. त्यामुळे हा आयडा फॉर्म्युला जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपल्याला करायलाच पाहिजे. अटेन्शन, लक्ष वेधणारी सुरुवात, इंटरेस्ट, उत्सुकता वाचकाची वाढवा, डिझायर, भावना आणि विचार प्रवर्तन, ॲक्शन, प्रतिसाद आणि शेअरिंगसाठी प्रेरणा. आता समजा तुम्ही आत्ता इथे जे काही टाकलंय त्याच्यात सहजतेही बघा आत्ताही की आपण हे वापरलेत का घटक, ॲक्शनपर्यंत आलंय का, हे चेक करा एकदा. हा आपण मगाशीच खेळलो, मी म्हणलेला हा खेळ खेळूया, पण आता आपण डिस्कस करू. टाकलंय का बऱ्याच जणांनी? येस. आपण खाली माईक फिरवू शकतो? तिथे बघा, तिकडे आमचा मित्र आहे, कवी मित्र अथर्व आदमाने, त्याने हात वर केलाय. त्याला कदाचित तुम्ही इथे मेघमंदार या नावाने ओळखत असाल. ही एक, हे सगळे माझ्या पिढीचे पुढे बसलेत. आपल्या पिढीचा हा प्रॉब्लेम सांगतो की यांना 3-3 नावं असतात. एक त्यांचं कॉलेजमधलं अधिकृत नाव, एक त्यांचे मित्रमैत्रिणी घेतात ते दुसरं नाव, आणि एक त्यांचं इन्स्टाचं नाव. ते कधीही मला कळत नाही. पण अथर्व, मला आता माझा तुला प्रश्न आहे, तू काय लिहिलंयस हे आम्हाला वाचून दाखव, आणि कॉमेंट एखादी आली का, लाईक आलं का, आम्हाला प्रतिसाद काय आला सांग. उभं राहून फक्त सांग सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. आत्ता मी दादाची एक पोस्ट केली होती, जो व्हिडिओ मी त्याचा टाकला होता. आणखी ह्याला 5 ते 6 लाईक्स आल्यात, कमेंट्स काही आणखी आलेलं नाही आहे. आणि मी त्यावरती असं लिहिलं होतं की मराठीमधनं जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सप्रेस करतो तर त्यावेळेला काय काळजी घ्यायला हवी, आणि सोशल मीडियामध्ये जेव्हा आपण मराठीविषयी काहीतरी लिहितोय तर त्यावेळी कसं व्यक्त व्हायला हवं, ह्याविषयीचा एक मास्टर क्लास असं मी याचं वर्णन केलंय. वा, मस्त. मला यात काय चांगलं वाटलं, याच्या अथर्वच्या पोस्टच्या लेखनाचं वैशिष्ट्य मी सांगतो की बोलीभाषा ही आपण नेहमी वापरतो. समाज माध्यमात प्रत्येक वेळी तुम्ही खूप अधिकृत भाषा, सरकारी जे गॅझेटमधली जी मराठी असते ती तुम्ही समाज माध्यमात वापरू शकणार नाही. पण त्यांनी इंग्रजी शब्दही ओघात वापरलेत, आणि जे आता आपल्याला स्वीकारायला हवेत. त्याचवेळी हेही मी सांगतो की योग्य तिथे आपण मराठी शब्द हॅमरही करायला पाहिजे. म्हणजे आता बोलताना मी हॅमर म्हणालो, ही असतेच शेवटी परत, पण जाऊ दे, मी इंग्रजीचाही प्राध्यापक आहे म्हणून मला तुम्ही थोडी सूट द्याल. मुद्दा असा की अथर्वच्या याच्यात मी जसं मगाशी म्हटलं साधं कथन, पण त्याची शैली कुठे आली तर मास्टर क्लास. त्यांनी एक त्याला काहीतरी एक ना त्यांनी वेगळे पण दिलं की काहीतरी हे खास चालू आहे बुवा, असं त्यांनी एक दिल्यावर एक आता 5-10 मिनिटात 5-7 लाईक्स म्हणजे चांगलंच आहे ॲक्च्युली स्पीकिंग. कारण आपण टाकल्या पोचतच नाही आता लोकांपर्यंत. ही सगळी आहेत ती व्यावसायिक गॅजेट आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं लोकशाहीसारखं की आपण टाकली पोस्ट की समोरच्या लोकांना दिसली, असं कधीच होत नाही. तुम्ही काय काय लोकांशी वागलाय ते सगळं कर्म तुमच्याकडे येतं समाज माध्यमात. मी नेहमी म्हणतो की इट इज अ सोशल मीडिया कर्मा थेरी, की तुम्ही करताय का, काय म्हणता सर, तुम्ही सांगा ना. फक्त एक मिनिट माईक द्या ना, अगदी एक मिनिट माईक फक्त येऊ दे. सर सांगतायत ना. सर प्रकाश निर्मळ नाव आहे माझं. बरोबर, येस सर. मी आज गंमत म्हणून तुमची ती पोस्ट टाकली, तुमचा फोटो टाकला फेसबुकवर, आणि एक मला लाईन मिळाली. म्हणजे माझा नेहमी एक, तुम्हाला माहिती आहे की मी मराठी संदर्भात टाकतो,
अर्धा कर्नाटक मराठी समजू शकतो आशुतोष जावडेकर. हा म्हणजे क्या बात आहे. म्हणजे मी आता पुढे जे सांगणार आहे ते आता सगळं मला सांगायला लागेल की सरांनी काय केलं. मुळात आधी एक ओळख सांगू दे मला, फार महत्वाची आहे. प्रकाश निर्मळ सरांनी ल हे त्यांच्या आडनावातलं जे मुळात अक्षर आहे तर हिंदीत ते असावं, कारण हिंदी याच्यात आहेच आहे मुळात. ते हिंदीत प्रमाण सगळं एक शासकीय पद्धतीने प्रमाणित व्हावं यासाठी मोठा संघर्ष दिला आपण सगळ्यांनी, त्यांचा टाळ्या वाजवून, आणि यश आलं त्यांना. त्यामुळे आता अधिकृतरित्या म्हणजे ल हे अक्षर हिंदीत, त्यांचं आडनाव समजा हिंदीत असेल तर पूर्वी ते लच व्हायचं. अजूनही बोलताना लच करतील. माझं आडनाव दिल्लीतले माझे मित्र अद्यापही जावेदकर असंच म्हणतात, कारण एक प्रत्येक भाषेचा लहेजा असतो. इथे तर सरां बसा ना सर, प्रकाश सरांच्या याच्यात त्यांनी काय वापरलं, त्यांनी क्लिकबेट वापरले. हा की जावडेकर सांगितलं निम्मा कर्नाटक मराठी बोलतो, की झालं कर्नाटकातला जो कोण माणूस असेल ज्याला मराठी वाचता येतं तो आता पेटणार असतो. तर ही एंगेजमेंट चांगली आहे, कारण म्हणतात तसं एनी पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी, निगेटिव्ह असेल तरी. पण सरांच्या याच्यातलं वैशिष्ट्य काय की छोटं, संक्षिप्त, त्रोटक आणि छान, आणि एक्ससाठी हे फार सुंदर होतं. म्हणजे समजा एक्सवर एखादा हा आपण फोटो टाकला असता तर 280 ओळीत हे बसतंय, छोटंसं आहे, आणि त्यांनी मस्त केलं होतं. कोणी अजून काही केलंय, कोणाला शेअर करायचं आहे वरती? जरा आवाज फक्त. कोणी केलं होतं का पोस्ट प्रयोग म्हणून का नाही? अजूनही केलं तर सांगा. कोणाला अजून सांगायचं नाही तर पुढे जाऊया. तुम्हाला सांगायचं आहे? हा बोल बोल. नमस्कार, मी सपना बेडसे. मी टाकलं हॅशटॅग टॅगलाईन शिकूया कशी आणि केव्हा लिहायची. वेगळं आहे. यात एक महत्त्वाचा स्वप्नाजींचा पॉईंट आहे की हॅशटॅग्स. आपण हॅशटॅग खूप मराठी भाषा कमी वापरतो. हॅशटॅग हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हॅशटॅगला पर्याय नाही, आणि फेसबुकवरही हॅशटॅगला खरं तर पर्याय नाही. फक्त होतं काय की अनेकदा हॅशटॅगचीच जंत्री होते खाली, तर ती खालीच असू द्यावी. मूळ जो आहे आपला मजकूर तो वर छान सुस्पष्ट दिसला पाहिजे. मी तर म्हणेन सरळ 2-3 ओळी ठेवा अंतर, आणि मग हॅशटॅगची जंत्री करा. पण ती, आणि यूट्यूबलाही फार महत्त्वाचं आहे. इथे यूट्यूब चॅनल कोण कोण चालवतं आहेत वरती तुमचे? किती तू हात वर केलायस? तुझं उभं राहा 1 मिनिट आणि मोठ्याने बोल. तुझं नाव काय सांग? हा तू उभं राहू नकोस, तुम्हाला दिसतीच आहेस, तू पडशील तिथनं खाली. तुझं नाव सांग मैत्रिणी. शिवानी, ईश्वरी. ईश्वरी, तुझ्या चॅनलला जेव्हा तू एखादा व्हिडिओ टाकतेस किती हॅशटॅग वापरतेस? नाही साधारण 10, 50, 100? मोठ्यानी 8-10, निदान 40 ते 50 पाहिजेत युट्यूबच्या व्हिडिओला. युट्यूबसाठी कायम लक्षात ठेवा. इन्स्टासाठी 30 पाहिजेत, फेसबुकसाठी 5 ते 10 चालतील. हे समाज माध्यमातलं रिसर्चचं तत्व आहे. त्यामुळे तुझ्या चॅनलचं नाव काय? इतकं बारीक आवाज केला तर कसं जाहिरात होणार हिच्या चॅनलची? आता नंतर आम्हाला सगळ्यांना शेअर कर. इकडे माझा फोटो टाक आणि आता त्यात शेअर कर की सरांनी मला विचारलं, माझा हा युट्यूब चॅनल. म्हणजे ते आयडाचे तत्व होतं. तर तू मला क्लिकबेट म्हणून वापर, आणि सगळ्यांना ऍक्शन टू कॉल काय की तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. हा कळलं? असं कर, म्हणजे हे भारी होईल. अजून कोणाला काही सांगायचंय? नाही तर पुढे जातो. येस कौशिक. कौशिक लेले आज आपल्यात तो उत्तम पुस्तकांचे रिव्ह्यू होतं. 350 पेक्षा जास्त त्यांनी लिहिलेत. काय तू टाकलं होतंस कौशिक मला सांग? समाज माध्यमात लिहायचंय, प्रभावी लिहायचंय, तर कसं ते सांगतायत आशुतोष जावडेकर. हा, आता इथे ही खूप समाज माध्यमात लिहायचंय, प्रभावी लिहायचंय, ही प्रश्नचिन्ह जी कौशिकने वापरली ना, ही एंगेजमेंट करतात. जेव्हा तुम्ही प्रश्नचिन्ह वापरता, उद्गार चिन्ह वापरता, अवतरण चिन्ह वापरता, तेव्हा तेव्हा लगेच एक त्याला ना सुसंवाद प्राप्त होतो. तुम्ही नुसतंच लिहिण्यापेक्षा आता हे फार आहे की लिहायचंय, तुम्हाला हे करायचंय, तर समोरचा माणूस नकळत कुठेतरी म्हणतो अरे हो मलाही चांगलं लिहायचंय, मलाही माझ्या पोस्टला भरपूर लाईक्स हव्यात. किंवा लाईक्स किंवा याच्या पलीकडे जाऊन असं म्हणूया, का मुळात कोणी लिहितं बरं? लेखक तरी मी का लिहितो, कोणी लेखक का लिहितो, तुम्ही का लिहिता? पु ल देशपांडेंचा एक जाता किस्सा सांगतो की त्यांनी म्हटलं होतं तो कवी आहे, इथे कवी देखील मला तरुण दिसत आहेत म्हणून सांगतो. तर ते म्हणतात की तो कवी आहे, तो त्याच्यासारख्या कवितेत लिहितो की मला फार उदास वाटतंय, हे प्रेमभंग झाला आहे, मला मरायचंय. तर लेखा मरत का नाहीस, कर आत्महत्या असं. पण मग पुलंनीच पुढे लिहिलंय की का त्याला ऍक्च्युली मरायचं नाहीये. खरं तर त्याला तुम्हाला हे सांगायचंय, तुमच्याशी हे शेअर करायचंय की माझं असं आत्ता मन दुखतंय, माझी प्रेयसी मला सोडून गेले, तर मला इतकं मन दुखतंय की असं वाटतं की जीवन संपवावं. हा लक्षात घ्या. म्हणून आपण लिहितो. आणि म्हणून लेखन हे कधीही स्वांत सुखाय नसतं.
स्वतःसाठी कधीही लेखन नसतं. जे असं म्हणतात ते खोटं बोलतात. मी हे तुम्हाला अधिकाराने सांगतो. हे क्लिकबेट म्हणून वाक्य तुम्ही पोस्टमध्ये टाकू शकता बरं का, बाय द वे. पण चेष्टा वेगळी. लेखन नेहमी आपण दुसऱ्यासाठी करतो. हा नवा मंच इतकंच आहे. त्यामुळे कौशिकच्या वाक्यातली ती मजा होते. पुढे जाऊया का? कोणाला सांगायचं आहे अजून काही आहे? हा एक तिकडे हात वर केलाय आपल्या एका मित्रांनी. हे बघा तिथे गॉगल घातलेले आहेत. माईक फक्त त्याला सांगाल, त्याला माईक दिसणार नाही ना. नमस्कार. नमस्ते. आज फक्त एवढंच लिहिलं की आज आहे शब्दांचा उत्सव आणि तो वाढवतो आहे आपला सगळ्यांचा आशुदादा. अरे क्या बात है. अरे पण हा त्याला पण मी तो येऊ शकणार नाही. मी दिव्यांग जेव्हा असतो एखादा माणूस आणि अंध असतो तेव्हा देखील फेसबुक आणि इन्स्टासारखं समाज माध्यम आज त्याला उपलब्ध आहे. ही तंत्रज्ञानाची जादू आहे. मी स्वतः ठाण्यात होतो आणि अनुजा संखे या फार चांगल्या लेखिका आहेत, अंध आहेत त्या. त्यांच्या पुस्तकाचं माझ्या हस्ते प्रकाशन झालं होतं. तर मी फक्त तुला जस्ट हक करायला मित्र येणार आहे. खूप चांगलं वाटलं एवढं तू आशुदादा म्हणालास. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बस बस बस. येस. अनुजा संख्यांच्या पुस्तकाविषयी पटकन सांगतो. मी त्यांना विचारलं कुतूहलाने. आपल्याला कधी कधी संकोचही वाटतो हे विचारायला, पण मुद्दाम विचारलं की म्हटलं सॉफ्टवेअर आहे, सगळं आहे, पण तुम्हाला चित्र जी समजा फोटो टाकला असेल तर कसं कळतं? तर त्या म्हणाल्या त्याचीही सॉफ्टवेअर आहेत, आम्हाला सगळं वर्णन करून सांगतात. त्याच्यामुळे आता समाज माध्यम हे इतकं प्रभावी मला साधन वाटतं की ज्यांना पूर्वी ही उपलब्धच काही नव्हती गोष्टी, लेखन वाचन, त्यांना आता हे शक्य झालंय. आणि हा आजचा त्यातला प्रतिसाद आहे. खूप थँक्यू मित्रा. त्यामुळे या पद्धतीचं जे जग असतं ते जग झाल्यानंतर ही पुढची पायरी येते. ते जे राधा गाणं आहे ना, मैं बनी तेरी राधा, त्याच्यात ओळ आहे व्हायरल हो गया ट्विट रे. व्हायरल होणं याची एवढी क्रेज आहे की आपण का लिहायचं समाज माध्यमावर किंवा आपण का अभिव्यक्त व्हायचं, तर ते सगळीकडे व्हायरल व्हायला पाहिजे. हा एक त्यातला महत्वाचा अख्खा भाग असतो. तर हा व्हायरल खरंच मगाशी इथे हा इथे मुलगा होता वर, तो म्हणाला की मला नाही व्हायरल व्हायचं. मला छान वाटलं की एक आवाज होता ज्याला ठामपणे सांगता आलं माझ्या विरुद्ध की हो मला नाही व्हायरल व्हायचं. हा याच्यावर आता आपण बोलणार आहोत. पण आधी त्याच धाग्यात आज इथे जसा कौशिक आहे बुक रिव्ह्यूअर, तशी तन्वी राऊत म्हणून इथे आहे आपल्यामध्ये उपलब्ध, आता ती आली आहे. तर तिचा एक छोटा मुद्दाम व्हिडिओ मी दाखवतोय, कारण तिचं हे रील आहे आणि इन्स्टावरती पुस्तकांचे तर परिचय ती करून देते. तिचं हर बुकिश वर्ल्ड ना, हर बुकिश वर्ल्ड म्हणून हँडल आहे. तर मला ते आव्हानात्मक नेहमी का वाटतं, इन्स्टावर शब्दांची मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या पुस्तकाची चांगली ओळख इन्स्टावर करून देणं हे फार अवघड आहे. फेसबुकवर तुलनेने सोपं आहे. तुम्ही हवे तेवढे फोटो टाकू शकता, हवं तेवढा प्रबंध लिहू शकता. पण इन्स्टावर ती सातत्याने करते आणि अनेक अजून चांगले बुक रिव्ह्यूअर्स मला करताना दिसतात. तर सहज मी एक फक्त तिचं दाखवतो. हे कोणी मला मदतीला येईल इकडे? फक्त टेक्निकल टीम मधलं आहे कोणी? आत्ता कोणी दिसत नाहीये. फक्त बोलवता जरा, मी पुढच्या भागापर्यंत जातो. नाही इथे पेनड्राईव्हही लागलाय, पण ते मिनिमाइज कसं? हां मग तुम्हाला येत असेल तर याच, मला काहीच प्रश्न नाही. तेच मी विचारतोय, कोणी टेक्निकल टीमचं असेल तर दाखवू. हे मिनिमाइज करायचं आणि दुसऱ्या पेनड्राईव्ह मधला व्हिडिओ दाखवायचा आहे आपल्याला. हा मग याचंच माहिती असणाऱ्या कोणाला तरी फक्त जरा बोलवलं तर, तोपर्यंत मी व्हायरलचा मुद्दा घेऊन टाकतो. तर व्हायरल हो गया है ये ट्वीट रे. आता ह्याच्यात मुद्दाम मी 3 शब्द वापरले, ताकद, मर्यादा आणि भ्रम. आता हे फारच महत्वाचं आहे की व्हायरल होणं याचं जर तुम्हाला वेळ लागला असेल तर कृपया त्यातनं पटकन बाहेर या. एक साधं सांगतो, प्रत्येक माणसाची अभिव्यक्ती सगळ्यांना आवडत नाही. आपण नाही, हा याचाच आहे. अजून एक दुसरा पेनड्राईव्ह आहे ना, नाही हा पेनड्राईव्ह आहे, तेच होमला जाऊन आलं तर बघूया. फाइंडरमध्ये असेल कदाचित, नाही ना, US हा असेल, HPचा असेल. हा आहे बघा, हाच आहे ना तन्वी व्हिडिओ जो आहे तो. आवाज येतोय का? आवाज साऊंड येतं? आजूबाजूला पाहिलेलं, अनुभवलेलं, वाचलेलं आणि आपल्याला
आजूबाजूला पाहिलेलं, अनुभवलेलं, वाचलेलं आणि आपल्याला भावलेलं याबद्दल व्यक्त होण्याची संधी आपल्याला समाज माध्यमांद्वारे मिळत असते. इंस्टाग्राम हे शब्दांपेक्षा दृकश्राव्याचा पगडा अधिक असलेला माध्यम आहे. त्याचप्रमाणे हे माध्यम वापरणारे बहुसंख्य युजर्स हे तरुण वयोगटातले असून बहुभाषिक आहेत. त्यामुळे या माध्यमावर लिहितं होताना स्वतःचे विचार सोप्या भाषेत तरीही प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सुरुवातीला माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. पण लिहितं झाल्यानंतरच्या अनुभवांमुळे हे माध्यम अधिक चांगल्या प्रकारे समजायला मला मदत झाली. ठराविक शब्दमर्यादेमुळे इंस्टाग्रामवरचं लेखन विस्तृत असण्यापेक्षा प्रभावी असणं गरजेचं आहे. या माध्यमाचं स्वरूप लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्वतःच्या लेखनाची मांडणी आकर्षक आणि वाचकाला त्यात खिळवून ठेवणारी असायला हवी याची जाणीव मला झाली. स्वतःचे विचार पोस्ट करताना कंटेंटला साजेसा फोटो, एखादं कोट, योग्य हॅशटॅग्स यांच्या बरोबरीनेच वाचकाची उत्सुकता वाढवणारा कॅप्शन आपलं लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. त्याचबरोबर कमेंट्सच्या माध्यमातून होणाऱ्या संवादामुळे आपले विचार आणि लेखन प्रगल्भ होण्यास मदत होते. या गोष्टी अनुभवातून मला समजत गेल्या. आज निरनिराळ्या समाज माध्यमांवर अनेक जण माय मराठीतून लिहिते होत आहेत. त्यांना जगभरात निरनिराळ्या ठिकाणी राहणाऱ्या मराठी जनांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या अभिजात मराठीचा जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसार करण्यासाठी या समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करायला हवा असं मला वाटतं. आजूबाजूला पाहिलेलं, अनुभवलेलं, वाचलेलं आणि आपल्याला भावलेलं स्वप्नील सर 1 मिनिट येता, मी पुढे बोलायला लागतो. आता लगेच अजून एक छोटा एक्सरसाइज तुम्हाला देणार आहे. तुम्ही तन्वीचे सगळ्यात जवळचे मित्र किंवा मैत्रिणीत असं आता समजायचं आणि लिहू वगैरे नका, ऍक्च्युअल पोस्ट करू नका. मी साधं एक एक्सरसाइज देतोय आणि तुम्हाला हे रील तुम्ही रिशेअर करताय. ठीक आहे, हे तिचं रील आहे. तर तुम्ही कॅप्शन काय देणार आहात? शीर्षक ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. सो मला शीर्षक सांगा आणि एक हॅशटॅग सांगा की तुम्ही तन्वीचे सगळ्यात किंवा तन्वी तुमची बॉस आहे असं समजा की तुम्हाला करायला लागणार आहे, कौतुक करायला लागणार आहे. तर तुम्ही कसं करणार? पटकन कोण सांगेल? काय शीर्षक द्याल? इथे महिला वर्ग सगळा बसलेला दिसतोय. काय शीर्षक तुम्ही द्याल या पद्धतीचा व्हिडिओ जर शेअर करत असाल तर? काही सुचतंय? वरती हात वर करा फक्त पटकन. मला असं, हा मॅडम एक म्हणतायत. येस मॅडम, माईक फक्त त्यांना देऊया. तोपर्यंत अजून कोणाला वरचा सगळे वर तरुण मुलं बसलेत आणि काही उत्तर देत नाही. काय करताय? तुम्हाला कॅप्शन सुचतायत का नाही? काय रे, काय कॅप्शन देशील जर तू तन्वीचा बेस्ट फ्रेंड असेल तर? तूच ऑलिव्ह ग्रीन शर्ट. मी 7 वर्ष शिकवलंय इंग्रजीच्या वर्गांना, तू विसरू नको. हा येस मॅडम. मी वंदना आकाशकर, रानडे इन्स्टिट्यूट. इन्स्टावर प्रभावी लेखन आणि क्वेश्चन मार्क करेल मी. हा अच्छा, इन्स्टावर प्रभावी लेखन आणि क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने. बढिया. अजून कोणाचं? कौशिक येस. हा सांग, माईकवर न सांग. तन्वी म्हणे लिहारे. हा छान आहे. तन्वी म्हणे लिहारे. सोपं, चांगलं आणि तरी फार उगीच आपण तन्वीच्या फारच जवळच्या नाही होत असंही दाखवणार. प्रचार तन्वी बॉस असणार याची असं वाटतंय ऐकून, पण हे चांगलं आहे. अजून कोणाला काही सुचतंय? वरती काही शीर्षक देऊ शकताय या रीलला किंवा कार्यक्रमाला? काय नाही काही सुचत आहे? पुढे हा एक सर सांगतायत. सॉरी, हा सरांनी शीर्षक दिलंय थोडक्यात पण महत्वाचं आहे. आता हे शीर्षकच थोडक्यात पण महत्वाचं आहे खरं तर. अतिशय. तुमचं नाव काय सर? सॉरी, सुशील काहात. सुशील काहात सरांचं हे होतं थोडक्यात पण महत्वाचं आहे. खरं तर मला हे एकदम आत्ताच लक्षात येत आहे आणि सांगावंसं वाटतंय की सगळ्या समाज माध्यमांना लिहिताना हे आपण मनात ठेवायला पाहिजे की थोडक्यात पण महत्वाचं आहे. तुम्ही खूप जुजबी जर सांगत बसलात आणि खूप पसरट करून सांगत बसलात तर नाही हो लोकांकडे एवढा वेळ. आज तुम्ही मोजकं सांगा, नेमकं सांगा आणि चांगलं सांगा. येस मित्रा, तू हात वर केलास. तन्वी म्हणते शब्द लहान पण शब्दांची कीर्ती महान. वा, हा म्हणजे हे उंची लहान सारखं चांगलं वापरलंय. मागे हा या मॅडम सांगतात आणि मग मागे त्यालाही द्या माईक. सर मी संपदा पाध्ये. मी या व्हिडिओला द व्हायरल मंत्रा असं नाव देईन. हा इथे ज्याला आपण भाषिक दृष्ट्या कोड मिक्सिंग म्हणतो की योग्य तेव्हा इंग्रजी वापरायचं. पण मी एक काय सुचवीन, संपदा मॅडमनी चांगलं केलं की व्हायरल मंत्रा, पण मी ना तेही आपल्या देवनागरी लिपीत लिहीन.
मी रोमनमध्ये लिहिणार नाही, VIR असं नाही लिहिणार मी. मराठीत आपण लिहितो ना देवनागरीत तसं लिहिन, व्हायरल मंत्रा असं लिहिन मी, कारण ते चालू शकतं. येस, अगदी 2 शब्द. समाज माध्यमांचा विचार. हा म्हणजे कार्यक्रमासाठीचा ना, समाज माध्यमांचा विचार. छान आहे. हा 1 मिनिट, हा फार महत्वाचा. मित्रा तुझं नाव सांग ना. गणेश. गणेशने आपल्याला सांगितलं म्हणजे कार्यक्रमासंदर्भात त्यांनी सांगितलं समाज माध्यमांचा विचार. यावरनं मला एक अगदी महत्वाचं सांगायचं आहे की समाज माध्यम म्हणजे केवळ टिवला बेवला करणारं काहीतरी लेखन पाहिजे, थिल्लर पाहिजे, विनोदीच पाहिजे, क्लिकबेटच पाहिजे असं मुळीच नाही. तुम्ही भक्कम चांगला विचार प्रवर्तक लेखन करा आणि टाका. तुम्हाला 100 लाईक येणार नाहीत, 10 लाईक येतील, पण ते 10 लाईक अतिशय पॉवरफुल माणसांचे आलेले असते. कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाचा ऑडियन्स वेगळा असतो. आपण कधी दुसऱ्याशी आज स्पर्धा करू नये. चला व्यक्त होऊया. हा मॅडम बोला. नाही कोण बोललं कळलंच आहे. हा चला व्यक्त होऊया. चला व्यक्त होऊया. नाव काय आपलं सर? प्राध्यापक दादासाहेब वंजारे. वा, प्राध्यापक वंजारे सरांनी चला व्यक्त होऊया. आणि खरंच आहे की समाज माध्यमावर आपण व्यक्त होणं हेच व्यक्त होणं, शेअर करणं ही त्याची प्रेरणा आहे. इकडे एक ताई सांगतायत आपल्याला. तन्वी म्हणते कमी शब्दात हमी. अरे वा, क्या बात आहे. आणि तुमचं नावही सांगा. सौ वत्सला दुसे मोराणकर, धुळे. अरे वा, खूप. पुन्हा एकदा धुळ्यावरनं ते आल्या आहेत, इतक्या रसिकतेने सामील होत आहेत. आपण टाळ्या देऊया आधी त्यांना, वत्सला ताईंना. क्या बात आहे. तन्वी, आता पुढच्या बुक रिव्ह्यूला तू त्यांना क्रेडिट देऊन त्यांचा हॅशटॅग टाकून त्यांना मेन्शन करून लिही की तन्वी म्हणते मी देते हमी, असं सगळं. क्या बात आहे. तन्वीची हमी हे चांगलं आहे. अजून कोणाचं आहे शीर्षक? येस, आकांक्षा ही आमची कवयित्री मैत्रीण आली आहे. बोल आकांक्षा. थँक्यू. हाय एव्हरीवन, मी आकांक्षा पटवर्धन. आणि ओव्हरऑल हे बघून एक छोटंसं शीर्षक सुचलंय मला, माध्यमांची मध्यस्थ. हो, छान आहे. याच्यात माध्यमांची मध्यस्थ ती कवयित्री आहे ही मी बरं झालं आधीच सांगितलं तुम्हाला. कारण काय असतं, कवीकडे काय असतं, कवीकडे शब्दांची जादू असते, कवीकडे लय असते, त्यामुळे एक त्याची मजा असते. माध्यमांची मध्यस्थ. आता तन्वीविषयी समजा तिने असं लिहिलं, तन्वीचा व्हिडिओ बघा, आणि खाली लिहिलं म्हणजे आधी लिहिलं माध्यमांची मध्यस्थ बघा माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ, असं समजा तिने लिहिलं असेल. तर माध्यमांची मध्यस्थ मध्ये मचा अनुप्रास आहे, ज्याला म्हणजे ॲलिट्रेशन ज्यांना इंग्लिशमध्ये हवं असेल ते आहे मचं. आणि माध्यमांची मध्यस्थ त्या ध्यचा देखील आहे, आणि तरी तो मध्यस्थ आहे, मेडिएटरशिप आहे, कारण ती बुक रिव्ह्यूअर आहे. किती सुंदर आकांक्षा. टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. फारच छान. थँक्यू. फारच बढिया बढिया सगळ्याच्या. माझं आकांक्षा आपण नंतर कार्यक्रम झाल्यावर भेटू. माझ्या 1-2 प्रमोशनच्या गोष्टी करायच्या, तुम्हाला टायटल्स दे नंतर सगळी. कोण अजून वरती? हा मॅडम वर सांगतायत. जादूमयी दुवा. आपलं नावही सांगता, मी इकडनं सांगतो. संगीता भगत मॅडमनी सांगितलंय जादुई दुवा. अजून वरती कोणीतरी हात केला होता मागे. आहे कोणी? नाही तर पुढे जाऊया. एक शेवटचं 1-2 घेऊ, पुढच्या यायला जाऊ. हा सांगा. हा, तन्वी म्हणते मराठीतून व्यक्त व्हा आणि ग्लोबल व्हा. हा फार महत्वाचा आहे. आपलं सर नाव काय? डॉक्टर उमेश माळी. डॉक्टर उमेश सरांनी जे सांगितलंय ते अतिशय महत्वाचं आहे. मला हे कोणीतरी प्लीज ऍडजस्ट करून द्या ना. इथे कोण आहेत का? हा 1 मिनिट. हे मला माझ्या ह्याच्यावर फक्त लावून द्या ना. हा नाही आपला हा ठीक आहे. आता ते मला तो पहिलाच हे माहित नाही माध्यमांची. हो आलं, झालं, परफेक्ट. व्हायरल हो गया ये ट्विट रे. ते गाणं तुम्हाला माहिती असेल, मैं बनी तेरी राधा. त्याच्यातलं ते अशी ओळ आहे ना, व्हायरल हो गया ये ट्विट रे. तर त्यातला तो व्हायरल हो गया. आधी ते नमस्कार करूया, पालखी जाते. तो व्हायरल होणं म्हणजे काय, तर ही पालखी जी 900 वर्ष व्हायरल झाली आहे. आपल्याला मराठी लोकांना कोणी शिकवायलाच नकोय व्हायरल होणं काय असतं. ज्ञानोबा आणि तुकोबांचे शब्द हे व्हायरल. मी माझं जेव्हा एबीपी माझ्यासाठी गाणं केलं निर्धार, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गाणं नाही गाव, 2 ओळी फक्त म्हणतो की तुकोबा म्हणतात, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, तू माझा कार, तू माझा कार, मी तो तूच निर्धार,
तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. तर हे किती चांगलं आलं. सर मला 4ला 10 कमी असताना माईक मिळालाय. अजून एक मला 5 मिनिटं तरी द्या. 5-10 मिनिटं द्या. चालेल ना तुम्हाला? कारण खरंच 4ला 10 कमी असताना चालू केलंय मी. तर मला असं वाटतं की व्हायरल होणं म्हणजे काय, तर काळाच्या कसोटीवर टिकणारं असणार आहे का ते, का ते 2 दिवस व्हायरल होणार आहे. काहीतरी तुम्ही वेडेवाकडे अंगविक्षेप केलेत आणि काहीतरी खाली आचरट वाह्यात कमरेखालचा एखादा विनोद टाकलात आणि तेवढ्यापुरतं माणसाला कोणालाही तेवढ्यापुरतं मज्जा वाटू शकते. पण म्हणून तो तुम्हाला तुमच्या विनोदाला आणि तुमच्या अंगविक्षेपाला दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवत नाही, कारण दुसऱ्या दिवशी तुमची जागा घेणारा नवा माणूस आला असतो ते करणारा. हे कायम लक्षात ठेवा की सोपं कम अस्सल करणारी 1000 माणसं असणार आहेत आणि ती एक दिवसाचे हिरो असणार आहेत ते सगळे. पण ही जी पालखी होती तर हे व्हायरल खरं असतं. त्यामुळे आपला अस्सल कंटेंट आपण घेऊन जाणार आहोत का हा त्यातला आहे. तर त्यातलं एक महत्वाचं आहे. पण व्हायरल समजा खरंच व्हायरल अगदी नाही, पण आपल्याला मार्केटिंग करायला पाहिजे का, तर हो, तुम्ही जर चांगलं लिहिलंय मनापासून लिहिताय तुम्ही आणि मग कधी कधी नाराज होतात काही लोक, जे आम्हाला कोणी लाईकच करत नाही, तर काय होतं तर आपण आपलं प्रमोट करायलाही कधी कधी कमी पडतो. तर तिथे आपण जाऊया अगदी व्हायरल नसलं तरी. काय साधारणतः व्हायरल अगदी नाही झालं तरी आवडतं. पहिलं म्हणजे जिथे भावना आहेत. मग एखादी अस्सल पोस्ट आहे जी हसवतीये रडवतीये तुम्हाला, तर भावना जिथे असतात किंवा विचार प्रवर्तक असतात त्या गोष्टी युज्युअली व्हायरल होतात किंवा आवडतात. त्याला जास्त एंगेजमेंट होते. तुम्ही काहीतरी काळजात हात घालणारं जेव्हा बोलताना समोरच्याच्या, तेव्हा तो तुमच्यापाशी थांबतो. तुम्ही नुसतं स्वतःचे मेकअप रोज करून 10 सेल्फी टाकलेत ना, तर ती ठरलेली 20 मुलं सोडून कोणी तुम्हाला लाईक नाही करणार आहे, हे लक्षात घ्या. इथे बऱ्याच मुलांचं पसंतीच्या वर्ण आले, कारण हा आहे पॅटर्न मला माहिती आहे. किंवा मुलं देखील आता बॉडी बिडीत असतील करत, तर तसं नाही. तुम्हाला जर लिहायचं असेल तर काहीतरी समोरच्या भावनांचा आपल्याला आधी विचार करायला लागतो स्वतःच्या पलीकडे जाऊन. हे त्यातली मूळ आहे गंमत. जर मला असं वाटतंय, मला असं आहे, मी असं आहे, माझं असं आहे, अरे नाहीच समोरच्याला आवडणार. तो म्हणेल जा तू तुझं बघ. तू जेव्हा म्हणशील की माझं आणि तुमचं असं आहे, माझं आणि तुमचं हे एक सामायिक दुःख आहे. आपण इथे आज विश्व मराठी संमेलनात हा एक सगळे मिळून आनंद घेतोय, मग एंगेजमेंट येणार आहे तुमच्या पोस्टला, हे लक्षात घ्या. तिथे भावना पाहिजे, सांस्कृतिक संदर्भ असतात. जसं आत्ता इथे मी बोलताना देखील पालखी अगदी योगायोगाने गेली आणि मी तो संदर्भ उचलला खरं तर, आणि मी व्हायरलच्या कनेक्शनमध्ये समजा जोडला, तर हा शतकांनी चालत आलेला सांस्कृतिक संदर्भ आहे. तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही काहीतरी चॅट जीपीटीला विचारून निरर्थक परदेशी कुठल्या तरी हेरिक्लिन वगैरे ग्रीक देवतांचे संदर्भ टाकू नका. आपल्या मातीतले जे सांस्कृतिक संदर्भ आहेत, जे सहजपणे आपल्या लोकांना कळणार आहेत, ते तिथे आले तर तुमच्या पोस्ट अधिक जातील. आणि ते माहीत पाहिजेत. अनेक लोकांना आपले सण कशासाठी, आपले एकंदर सगळ्या धर्मांमधलं मी सांगतोय, परंपरा काय, हेरिटेज काय, लिनिएज काय, याची कल्पना नसते. त्याचा थोडा अभ्यास पाहिजे. आता फॉर्मॅट महत्वाचा आहे. संवादात तुम्हाला लिहायचं आहे का, कथनात लिहायचं आहे का, काय यादीत लिहायचं आहे, सगळं चालेल. पण फॉर्मॅट तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे तुम्ही प्रयोग करून बघा. म्हणजे आता वेळ नाही आपल्याला म्हणून, पण नाही तर मी एक्सरसाइज देणार होतो, हा घरी जाऊन बघा. तुम्हाला एखादी पोस्ट समजा मित्रमैत्रिणींना लिहायची आहे, तुम्हाला असं लिहायचं आहे की परीक्षा आता जवळ आल्यात आणि मला टेन्शन आलं. ठीक आहे, हा मॅटर आहे मेन जो आहे की परीक्षा जवळ आली आणि असाइनमेंट खूप आहेत आणि आता हळूहळू डोक्याला शॉर्ट बसलाय, असं समजा तुम्हाला मांडायचं आहे. आता हे मांडताना ना तिन्ही पद्धतीने लिहून बघा. संवाद लिहून बघा, कथन लिहून बघा, एखादा स्टोरी लिहून बघा आणि चक्क यादी लिहून बघा की मला टेन्शन येण्याची कारणं येणेप्रमाणे. 1 उशिरा उठणे, 2 उशिरा झोपणे, तरी देखील एंगेजमेंट येईल, एक स्माइल टाकली तरी. 3 हॅशटॅग्स आणि ट्रेंड्स. हॅशटॅग्सवर आपण बोललोय महत्वाचं. ट्रेंड्स हे महत्वाचे असतात की आत्ता समाज कुठे चाललाय, आत्ता समाज माध्यम काय बोलतंय, आत्ता पुण्यात काय ट्रेंड आहे, हॅशटॅग विश्व मराठी संमेलन. तर तुम्ही जर इथे काहीतरी फारकत ठेवून याच्याशी कधीच जोडून घेणार नसाल भवतालाच्या समाजाशी, तर कसं तुम्ही व्हायरल व्हाल, कसा तुमच्या पोस्ट आवडतील. आणि सगळ्यात महत्वाचं संवाद शैली. एक तर मैत्रीपूर्ण संवाद पाहिजे. मी कोणतरी भारी आहे, मला लई कळतंय आणि तुम्ही बिचारे पामर अडाणी असं म्हणणारी पोस्ट एक व्हायरल झाली का मला दाखवा. किंबहुना
अगदी आध्यात्मिक देखील जे सगळे मोठे गुरु असतात ते देखील फार मैत्रीपूर्ण संवाद करतात, म्हणून ते लाखांनी त्यांना फॉलोअर्स येतात. म्हणजे गंभीर विषयावर बोलताना देखील म्हणजे मला नेहमी वाटतं की मैत्री इतकं सुंदर काय असतं. म्हणजे मी माझा दिशा आणि वाटा पुस्तकात लिहिलंय, तो तरंगताना नावाचा लेख आहे त्याच्यात, की सख्यत्वा इतकं तरंगतं दुसरं काही नसतं. तर ते तरंगताना तेच व्हायरल होतं, जे खाली बसतं ते नाही व्हायरल होत. आणि किंवा मग अत्यंत चोख व्यावसायिक लिहा. तुम्ही व्यावसायिक लिहा की मी पेशानी, समजा इथे एखादा प्राध्यापक असेल, इंग्रजीचा असेल, आणि त्यांनी व्यावसायिक पोस्ट, म्हणजे कशा अर्थाने की मिल्टनचा आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे म्हणून एक पोस्ट टाकली, पण सातत्य पाहिजे. पुढच्या आठवड्यात आता मी किट्स शिकवणार आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात हा शिकवणार आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात शेक्सपियरवर बोलणार आहे, अमुक अमुक अमुक. किंवा एखादा CA त्यांनी सांगितलं, आता मला वाटतं काल रचना रानडे मॅडम इथे येऊन गेल्या होत्या, ते क्लासिक एक्झाम्पल आहे की जे निरस असं म्हणवलं जाणारं क्षेत्र असतं त्यातही एखादा इन्फ्लुएन्सर कसा तयार होऊ शकतो, कारण सातत्य असायला लागतं आणि चोख व्यावसायिकता लागते. हे व्हायरल कंटेंटचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व. आता मराठीत लिहिताना घ्यायची काळजी, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून पटापट जातो. व्याकरण आणि शुद्धलेखन कृपया तपासा. आणि वाळिंब्यांचं पुस्तक आहे ते अजूनही मला वाटतं आपण जे शाळेत शिकलो त्याची सुधारित आवृत्ती आत्ता येते, घ्या, एकदा समजून घ्या. टिंब कशावर द्यायची, मला इतकं हसायला येतं. कुठेही टिंब दिलेली असतात, म्हणजे तो संबंधचा स वरचंही टिंब आणि ब वरचंही टिंब नसतं, आणि ते ध वर गेलेलंही मी पाहिलंय. म्हणजे संबंध का संबंध, आणि ते ध लिहिला तरी खूपच भाग्य आहे, तो दही लिहिलेला असतो अनेकदा. तर हे कृपया तपासा. चांगल्या व्याकरणाला, चांगल्या शुद्धलेखनाला पर्याय नाही. दुसरं, शब्दार्थ. आपल्याला शब्द एकतर नवे नवे माहिती पाहिजे आणि शब्द संपन्नता पाहिजे. जसं मगाशी इथे तो जेव्हा स्क्रीन आला तर मला पटकन तो शब्द माहिती आहे ना, अडेल तट्टू, तो सुचला पाहिजे तुम्हाला. जे असे शब्द आहेत की अवघडच असायला पाहिजे तसं नाही. ज्याला इंग्रजीत पॉम्पस म्हणतात, पेडॅन्टिक म्हणतात, अशी गरज नाहीये, पण चांगले शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत आणि वापरले पाहिजेत तुम्ही. म्हणजे सखाराम गट्टे नका करू तुमच्या फेसबुकचं, पण तरी इंग्रजी शब्दांचा मर्यादित वापर करा. इंग्रजी आणि मराठी काही शत्रू नाही आहेत. मी नेहमी म्हणतो की मराठी आई आहे माझी, म्हणजे प्रश्नच नाही. आणि इंग्रजी, मला मुलाखतीत विचारतात, सर तुम्ही इंग्रजी आणि मराठीत कसं म्हणता, तर मी सांगतो की मराठी माझी आई आहे, इंग्रजी माझी मावशी आहे. इतकं साधं आहे. मग मित्रांना मी सांगतो की मराठी माझी आई आहे आणि इंग्रजी माझी गर्लफ्रेंड आहे. तो भाग वेगळा. भाषा, एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करूच शकत नाही. त्यामुळे दोन्ही भाषा आपल्याला चांगल्या माहीत पाहिजेत आणि उचित वापर करा, फार करू नका. अख्खी ओळ इंग्रजीत तर टाकूच नका, शब्द जेवढे येतील अपरिहार्यपणे. आता हा मगाशी इथे या सरांनी, डॉक्टर उमेश सरांनी सांगितला होता तो धागा आहे की ग्लोबल जाणीव हवी. की माझं आज मी लेखन इथे करतोय ते फक्त माझे कॉलेजची मुलं वाचणार आहेत असं जर तू मित्रात जर धरलंस आणि पोस्ट लिहिलीस तर अवघड आहे. हे माझा आयर्लंडमध्ये बसलेला एक मराठी बांधव वाचणार आहे, हे माझं जपानच्या टोकात असलेला एक वाचणार आहे, एक न्यूझीलंडमधला वाचणार आहे, एक दिल्लीत असलेला मराठी माणूस वाचणार आहे, चेन्नईतला वाचणार आहे. हे आपल्याला भान पाहिजे लिहिताना की मला ग्लोबल पातळीला जायचं आहे. आणि आता ट्रान्सलेट आहे, त्यामुळे परदेशी देखील माणसं, परभाषिक माणसं देखील तिथे खाली ऑटो ट्रान्सलेट वापरून माझं वाचणार आहेत, चांगलं असेल तर. म्हणी आणि वाक्प्रचार, मला हे फार दुर्दैवाने वाटतं की इतकं मराठीकडे संचित आहे. एक आणि बोलीभाषा देखील मी वर लिहिलंय, बोलीभाषांचा यथायोग्य वापर. वेळ कमी म्हणून एकच उदाहरण देतो. बहिणाबाईंनी एक त्यांच्या याच्यात म्हण अशी केली आहे खानदेशातली की गोगलगाईच्या दुधाचं काढा किंवा लोणी. आता त्या गोगलगाईचं दूध किती येणार, त्याच्यातनं लोणी किती निघणार, म्हणजे एक फारफेस्ट असण्याची ती म्हण आहे खरं तर, मस्त. तर आपणच होत ना मराठी भाषिक, आपणच हे सगळं पुनरुज्जीवित करायचं आहे, आपण याला चालना द्यायची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, नाचता येईना अंगडवाकडे, इतकी सुंदर म्हणे, कसं नाही व्हायरल जाणार. म्हणी म्हणजे काय, मराठीतल्या क्लिकबेट्स. म्हणी आणि वाक्प्रचार हे क्लिकबेट्स आहेत. आणि अल्गोरिदमसाठी विशेषतः युट्यूबला उपशीर्षक मात्र इंग्रजीत द्या. यूट्यूब जे चॅनल चालवत असतील, तुमचं डिस्क्रिप्शनही खाली तुम्ही ट्रान्सलेट नीट करून लिहा. यूट्यूबच्या अल्गोरिदमचा प्रश्न आहे, हा इन्स्टाला आणि फेसबुकला नाहीये. तुम्हाला इंग्रजीत उपशीर्षक द्या, म्हणजे युट्यूबला तर टायटल देखील पूर्ण मराठीत कधीही देऊ नका, त्याचा रीच कमी होतो, खूप कमी होतो, आहे दुर्दैवाने सत्य. त्यामुळे ही मराठी लिहिताना काळजी घ्या. आपण शेवटाकडे जातोय आता, शेवटचं निष्कर्ष आणि टेकअवे. आता समाज माध्यमाचं लेखन म्हणजे काय, तर कला आणि तंत्रज्ञान दोन्हीचा तो संगम आहे. आपण आता लेखनावर बोलतोय, हे अख्खं तेवढंच महत्व व्हिज्युअल देखील आहे. इन्स्टाला फोटो कसा टाकणार, मगाशी म्हटलं तसं माझ्या कड्याचा या अँगलनी फोटो टाकणार का या अँगलनी फोटो टाकणार. सातत्य आणि प्रयोग करत राहणं महत्वाचं. म्हणजे तुमची एक इमेज आहे
मी असंच लिहिते, मी असंच लिहितो आणि तेच करायचं, याला अर्थ नाही. प्रयोग करा, चुकाल. एखाद्या पोस्टला नाही काही लाईक मिळणार, एखाद्या पोस्टला एखाद्या फोटोला नावं ठेवतील, काय हरकत आहे. मला तरुण मुलं घाबरताना मी बघतो, मला इतकं आश्चर्य वाटतं की तो एक आमचा मित्र आहे, तो म्हणाला की नाही राव, मला फक्त मी डोंगर दऱ्यांवर गेलो कीच फोटो टाकतो, आपली तीच इमेज आहे. अरे का, तू चहा पिताना टाक ना एकदा फोटो, काय वाईट आहे, काय चहा म्हणजे पाप आहे का काय सकाळचं तू टाकलं असतं. तुम्ही प्रयोग करा आणि सातत्य ठेवा. मग त्या मित्राला मी पुढचा हाही सल्ला देईल की डोंगर दऱ्यावर जाणार आहेस ना, प्रत्येक गडावर दर रविवारी ठरवून एक चांगली पोस्ट लिही, त्याची माहिती लिही, जायचं कसं लिही, आम्हाला कळत नाही, आम्हाला जायचं असेल तर कोण तिथे संपर्क आहेत लिही, माहिती दे जी लोकांना उपयोगी पडेल. सातत्य पाहिजे, सोपं पाहिजे, रोचक पाहिजे आणि संवादात्मक पाहिजे. हा त्यातला खरं तर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो. आता शेवटाला सगळ्यात मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्यांनी मगाशी पोस्ट केलं होतं त्यांनी आता एकदा पुन्हा आपलं बघा की काय कॉमेंट आली आहे का, लाईक किती वाढलेत, सहज मला सांगा. कोणी वर केलं असेल, खाली केलं असेल, किंवा इकडे कोणी स्वतः केलं असेल, काय तुमचा निष्कर्ष आहे. आता एक अर्धा तास झाला रफली, काय रे अथर्व, आहेत तेवढेच राहिले का पुढे गेले? 20-25 आले म्हणजे काय, हे फार महत्वाचं आहे. नाही ठीक आहे ना, ते कळलं उत्तर, 20-25 आले असं अथर्वनी सहज सांगितलं. हे काय महत्वाचं आहे, लाईकचं गणित मी सांगतो की आपण दर अर्धा तासाने आत्ता जसे बघितले तसे कृपया लाईक बघू नका. 24 तास जाऊ देत आणि मग बघा, आणि मग तुम्हाला कळेल की कदाचित ही पोस्ट आवडली, कदाचित नाही आवडली. अजूनही मला असं वाटतं की कधी कधी लाईक येत नाहीत, कॉमेंट येत नाहीत, तुम्ही व्हायरल होत नाहीत, पण लोकांना तुमचं आवडत असतं. हे कृपया सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणजे मलाही स्वतःला हा अनुभव अनेकदा येतो की अरे, एकतर अनेकदा यूट्यूबवर तर यूट्यूब स्वतः दाबतं बरं का, इन्स्टा देखील लाईक्स, म्हणजे अल्गोरिदम जाऊच दे, कारण ती मोनिटायझेशनची गणितं देखील आहेत. त्यामुळे कृपया त्या आपल्या अस्तित्वाची खुंटी समाज माध्यम लेखन करताना त्या माध्यमाच्या लाईकला कृपया टांगू नका. हा माझा सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे. लेखन जरूर करा, भरपूर प्रयोग करा, सगळी माध्यमं तपासा आणि त्याच्यानंतर जे काय निष्कर्ष येतील ते तुम्ही घ्या. आणि कमी लाईक आले तरी सातत्याने करा. माझी खात्री आहे की तुमचा निश ऑडियन्स, ज्याला इंग्रजीत म्हणतात ना, हक्काचा एक प्रेक्षक वर्ग तयार होईल आणि यू गो फ्रॉम देअर. दॅट इज द पॉईंट. आता माझं एकदाच थांबवते, फक्त कोणाचे काही प्रश्न असतील, काही असेल तर पटकन 2 मिनिटात घेऊन थांबूया. कोणाला पटकन काही आहेत विचारायचं आहे किंवा काही भर घालायची आहे, वरती खालती, नाही तर मग थांबतो आता. ठीक आहे. हा, एक तो आपला मित्रच विचारतोय, विचार रे, फक्त थोडं मोठ्याने बोल. हा, त्यांनी विचारलं की तुम्ही इतकं ओघवतं कसं काय बोलता. काय माहिती, बडबडा होतोच रे मी पहिल्यापासून त्याच्यामुळे. पण अगदी खरं सांगायचं तर खूप चांगलं वाचलं की येतात ना शब्द आपोआप, इतकं साधं आहे. त्यामुळे हे माझं श्रेय नाही आहे. जर तुला आवडलं असेल तर हे सगळ्या आपल्या मराठी लेखकांचं, त्यानंतर इंग्रजी लेखकांचं असं मी म्हणेन, त्यांचं श्रेय आहे खरं तर, तोच आहे. कोणाला काही अजून प्रश्न आहे या समाज माध्यमाच्या संदर्भातला? हा, तिथे एक मित्र विचारतोय बहुतेक ना, कोणीतरी हात वर केला, खाली केला, घाबरू नका, बिंदास विचार. कोणाला वर विचारायचंय काही? समाज माध्यम वापरता येत नाही आणि व्हायरल होण्याची इच्छा नाही, त्यांनी काय करायचं, असा एक फार चांगला प्रश्न विचारलाय. व्हायरल होण्याची इच्छा नाही, त्यांनी काही करायचं नाही, काही गरज नाहीये. तुमची इच्छा नाही तर होऊ नका, कोणी तुम्हाला सक्ती करत नाहीये. अजून तरी काही न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार व्हायरल होण्याचं युनिट आलेलं नाहीये. त्यामुळे एक मिनिट त्यांना. पण समाज माध्यम मात्र तुम्ही कसं आहे, मिक्सर आल्यानंतर जातं वापरत बसलात का? आपल्याला काळानुसार पुढे जायला लागतं. प्राध्यापक तर जर असतील तर तुमच्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी देखील तुम्हाला इन्स्टावर जायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की कुठे तरुण जात आहेत. आता माझा MCCला कार्यक्रम होता, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सला, तर मला तिकडच्या सगळ्या प्राध्यापकाकडे मजा सांगत होते की अहो ChatGPTचं उत्तर येतं, तर अख्खं वर्गाचं अख्खं उत्तर एकच असतं, तर हे माहीत पाहिजे ना प्रवाह काय. त्यामुळे समाज माध्यम पाहिजे. इथे कोणीतरी विचारत होतं. येस सर, नमस्ते. नमस्ते. माझं नाव गणेश ढगे. हां, आता तुम्ही मला समाज माध्यमावर लेखन केलं पाहिजे, तर मी समाज माध्यमावर लेखनच नाही तर समाज माध्यमावर PhD करतोय. क्या बात आहे. आपल्याकडे मायबोली आणि मिसळपाव हे साहित्य संकेतस्थळ आहेत, तर त्या साहित्य संकेतस्थळावर मी आता PhD करतोय. अरे वा, बहुत बढिया. हा, आपण सरांचं अभिनंदन करूया आधीच की त्यांनी हा कालसुसंगत विषय घेतला. आजही अजून कुठल्या तरी जुन्या काळातला कवी बी किंवा केशवसुतांच्या कवितांमधील स्त्रीवाद हा त्यांनी विषय घेतला नाही, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कालच सुसंगत विषय घेतला.
इकडे अजून सरांना काहीतरी बोलायचं. ऑनलाईन समाज माध्यमावर PhD करणार कदाचित मी पहिला असेल. क्या बात आहे. अभिनंदन आधीच तुमचं. थँक्यू सर. येस. मग तुमच्या PhD अपेंडिक्स मध्ये आजच्या कार्यक्रमाचं टाका नोट. हा ऍक्शन कॉल मग अशा प्रिन्सिपल मधला. येस आशुतोषजी, एक महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून मी आपल्याला विचारतो, समाज माध्यमांचं व्यसन आणि व्यासंग याच्यात काय फरक आहे? व्यसन आणि व्यासंग. किती छान सरांनीच प्रश्नातच खरं उत्तर दिलं की एकच गोष्ट असते, तलवार जशी दुधारी शस्त्र आहे. तर सरांनी उत्तरच दिलं की एखाद्या गोष्टीचं व्यसनही होऊ शकतं, एखाद्या गोष्टीचं व्यासंगही होऊ शकतो. हेच त्याचं उत्तर आहे. तर व्यसनामध्ये एक साधी प्रॅक्टिकल टिप देतो. तुम्ही रील्स इन्स्टावर सगळे बघत असता आणि असे जातात. मला एक साधं सांगा, तुम्ही 10-5 मिनटं 10 मिनटं आपल्याला कळतच नाही आणि वी कॅनॉट स्टॉप आवर सेल्फ आणि बघत राहतो आपण. आणि ते अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं का? याचा एकदा कधीतरी स्वतःशी विचार करा. मला अजून कोणीही भेटलं नाही जो म्हणतो फ्रेश वाटतं. सगळ्यांची एनर्जी जाते, ऊर्जा जाते सगळ्यांची तिथे. मग मी असं म्हणेन की त्या अर्धा तासात तू आत्ता समजा बाबा मित्रा इथे बसलायस फर्ग्युसनच्या या सुंदर कॅम्पसमध्ये, आता विश्व मराठी संमेलनात इतकं नटवलंय, मागे ज्ञानबा तुकोबांचा तो छान एक सगळा जलाशयाचा देखावा आहे. तिथे तू एखादं छान काहीतरी वाचलंस आणि त्याचं मित्राबरोबर शूटिंग करून घेतलंस किंवा सेल्फी कॅमेरा केलास, ते अपलोड केलंस, त्याला विचारपूर्वक कॅप्शन दिलीस, तर ते जास्त मोलाचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. तर मला वाटतं सरांचे आधी सर फक्त तुमचं नाव फक्त मी विसरलो, एक मिनिट. संजीव सरांचे आपण आभार मानायला पाहिजेत की त्यांनी हा केला. आता शेवटचे 2 प्रश्न घेऊ कारण कार्यक्रम ऑलरेडी झाला. येस सर. मी हनुमंत देशमुख. मला असं विचारायचं की आपण जे 5-6 पुस्तकं लिहिली म्हणून सांगितलं, तर याच्यामध्ये या विषयावर आपलं एखादं पुस्तक आहे का? या विषयावरचं पुस्तक अद्याप मी लिहिलेलं नाही. माझ्या कादंबरी आहे, समीक्षा आहे. पण दुसऱ्या कुणाचं सांगू शकाल का? दुसऱ्या विषयावर आली आहेत आता 3-4 समाज माध्यमावरील भाषिक कौशल्यावर आहे आणि मी या विषयावरती पुस्तक आता लिहितोय, जे राजहंस प्रकाशनतर्फे येईल. काम चालू आहे माझं. आणि ते या अख्खा विषयाचं नाही आहे, त्याचं स्पेसिफिक आहे लिंग्विस्टिक्स ऑफ सोशल मीडिया. कारण माझा लिंग्विस्टिक्सचा विषय होता. मी विदर्भ साहित्य संघात इमोजीचं भाषाशास्त्रावर एक मोठं मध्ये व्याख्यानही दिलं होतं, त्याच्यावर मी बोलतोय. शेवटचा प्रश्न आणि आपण थांबणार. येस मॅडम. यूट्यूबवर जर एखादी मालिका सुरू केली असेल तर त्याच विषयाची जाहिरात किंवा त्या विषयावर शॉर्ट हा इन्स्टावर टाकावा की तेच होतं म्हणून टाकू नये? मला असं वाटतं की जसं ते आपण पूजा करताना ते असं इकडे पाणी सोडतो, तिकडे सोडतो, सगळीकडे सोडावं. कुठून कुठे प्रेक्षक येतील. साधं एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. माझं आत्ता बायकांच्या मासिक पाळीविषयीचं आणि त्या संदर्भातलं एक मध्ये मी व्याख्यान, म्हणजे वेगळा विषय होता तो, पण बायकांच्या हेल्थविषयी मासिक पाळीविषयी बोललो होतो. तो 1.5 मिनिटाचं मी रील आत्ता फेसबुकला टाकलं. त्याचे 7 लाख आत्ता व्ह्यूज झाले 2 आठवड्यात. आणि युट्यूबवर एवढे काही होणार नाहीत, युट्यूबवर काहीतरी 1000 त्याचे व्ह्यूज आहेत. पण हे महत्व लक्षात घ्या की ते फेसबुकला 7 लाख झाले. त्यामुळे आपण सगळीकडे टाकावं, बघतील तिथे लोक बघतील. आणि कधी बघतील हेही माहित नाही. तुम्ही आज टाकलं तर 1 वर्षानंतरही व्ह्युअरशिप मिळू शकते. थांबतो आता, वेळ संपलाय. सगळ्यांचे मनापासून आभार. खूप खूप थँक्यू मित्रांनो. बाय.